नमस्कार. मॅलो किचनमध्ये नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या मम्मीबरोबर आज आपण बघणार आहोत भारग्याची भाजी. ती कशी बनवायची, तिचं साहित्य व कृती आपण पाहूया. मी दांडे मोठे मोठे दांडे काढून घेतलेत आणि ती अशीच करायची असते. जास्त जाडे दांडे वगैरे घ्यायचे नाही. अशी साफ करून आता हिला पण चिरून उकळायला ठेवायची गरम पाण्यामध्ये. याची भाजी आपण बारीक कापून घेतलेली आहे. आता तिला पाणी घालूया आणि उकळूया. यात पाणी घालूया आणि ती शिजवून घेऊया. आता ही भाजी मी शिजायला ठेवली. थोड्या वेळाने तिला गाळून घ्यायची आणि ते मग साफ पिळून वगैरे साफ घ्यायची एकदम. भारग्याची भाजी ही कडू असते थोडी, तर तिला गाळून वगैरे चांगली घ्यायची असते व्यवस्थित शिजवून. पण 10 मिनटं उकळून झालेली आहे भाजी. आता आपण तिला गाळून घेऊया. गॅस बंद करते. गाळायचं दाख ही भाजी कडू असते, मग त्याचा कडवटपणा जायला पाहिजे म्हणून ही अशी मी बारीक चुरडून घेते. त्यानंतर ते असं पाणी काढून घेऊया. पाणी काढून घेते. अशी करून घ्यायची बारीक करून. भाजी आपली छान आता चुरडून पण घेतलेली आहे, उकळून चुरडून घेतलेली आहे. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर इथे कढई तापत ठेवली आहे आणि मी गॅस चालू करून घेतला आहे. तेल गरम करत ठेवलं आहे मी. आता लसूण टेचले. आता राई टाकते. त्याच्यात थोडी राई, त्याच्यामध्ये जरासं त्याचा कडवटपणा उतरणार नाही म्हणून जरा जिरं, मिरची, कांदा, दही, मी लसूण टाक. त्याला चांगलं छान परतून घेऊया. त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकते, म्हणजे कांदा पटकन नरम होतो. कांदा चांगला लाल होऊ दे. त्याच्यामध्ये आपण आता भाजी टाकणार. भारग्याची भाजी आहे, थोडी कडवट लागते. खोबरं वगैरे सगळं टाकल्यावर नंतर बरोबर होते व्यवस्थित. आता मी ही भाजी टाक. मंद आचेवर व्यवस्थित फिरवून घ्यायची. तिला सगळा कांदा एकजीव व्हायला पाहिजे. आता मी भाजी ही स्लो गॅसवर परतून चांगली घेते, एकजीव करते सगळं. तर त्याच्यात मी खोबरं घालते. भाजी आपण ऑलरेडी तिला उकळून घेतलेलं आहे, शिजवून घेतलं, त्यामुळे तिला जास्त वेळ नाही लागत नाही. ती लगेचच शिजते. ह्या भाज्या पावसातच मिळतात, त्यामुळे त्या आपण नक्कीच केल्या पाहिजेत आणि त्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आणि गुणकारी असतात. आता ही आपली भाजी छानपैकी मस्त रेडी झाली आहे. सगळं खोबरं वगैरे सगळं टाकून घेतले. तर आपण बघूया, टेस्ट करू याची. छान आपली भारग्याची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.